ही बातमी गव्हर्नरपर्यंत ताबडतोब गेली. तिकडून चौकशीची चक्र सुरू झाली. हातकाड्या बेड्या काय पुढची जी काही सजा असेल ती सर्व तयारी सिद्ध झाली. तरी दुष्काळाचं सावट एवढा खजिना वाटूनही ते काही पुरं होईना. आता काय करायचं? त्यांनी स्वामींचा धावा केला की आता मी ही तिजोरी वाटणार आहे, मला बेड्या पडल्या तरी चालेल, शिक्षा झाली तरी चालेल. दुसऱ्या दिवशी गव्हर्नरसह सगळे अधिकारी लोक तो खजिना तपासण्यासाठी आले. सगळे गावकरी लोक, जिल्ह्यातले, तालुक्यातले, गावातले लोक देव मामलेदारांभोवती गराडा. व आमच्या साहेबांनी चांगल्या करता ती तिजोरी वाटलेली आहे, गरिबांसाठी त्यांनी पैसा वाटलेला आहे, स्वतःजवळ एक नया पैसा सुद्धा नाही तांबडा, तुम्ही त्यांना काही करू नका म्हणे. सगळं गाव अधिकाऱ्यांना साकडं घालत होतं. ब्रिटिश लोक काही ऐकतात का? परंतु तेवढ्यात स्वामींचा धावा केल्यावर स्वामी प्रगट झाले. अजाणबाहू स्वरूपात स्वामी साठाण्यात क्षणात प्रगट झाले. ते इंग्रज अधिकाऱ्यानं नफरतपणे विचारलं, हो आर यू? स्वामींनी सांगितलं, आय एम श्री स्वामी समर्थ. स्वामी रागारागानं बोलले, जरा द्वेषात बोलले. त्याची मान खाली झाली. तुम्ही का आले म्हणे? तुम्ही ज्यासाठी आले त्यासाठीच मी आलो म्हणे. हो हो म्हणता काही क्षणात ती तिजोरी उघडली आणि खजिना जसाचे तसा त्यात सापडला. मग देव मामलेदार कोण आहेत हे साऱ्या हिंदुस्थानला समजलं. परंतु ग्रंथकर्त्यांनी देव मामलेदार लिहिताना स्वामींचं जे कार्य आहे किंवा स्वामींचं जे पात्र आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जनतेपर्यंत द्यायला हवी होती असं म्हणायला हरकत नाही. ती न दिल्यामुळं नव्या पिढ्यांना उद्या देव मामलेदार समजून घेणं, तथा शिर्डीचे साई महाराज समजून घेणं, तथा शेगावचे गजानन महाराज समजून घेणं या नव्या पिढ्यांना सांगावं लागणार आहे. सिनेमा नट काही करतात अर्ध्या याच्यात आणि काही सांगतात, त्यावर देवांचं चरित्र मनापर्यंत पोचवणं उचित नाही. तर मूलभूत बाबी ज्या आहेत त्या नव्या पिढ्यांपर्यंत पोचवणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण त्यांच्या काळात त्यांनी घडवलेले सुमारे काही लाख संत, काही लाख शिष्य होते. आम्ही साक्षर नसल्यामुळं किंवा आम्ही ते जनतेपर्यंत न पोचवल्यामुळं खूप मोठी दरी निर्माण झालेली आहे. म्हणून आपणाला या ग्राम अभियानाच्या निमित्तानं आपणाला परत त्याला पुनर्जीवन प्राप्त करून द्यावं लागणार आहे. असाच पाऊस पडत नव्हता त्यावेळी स्वामी कोपरगावला प्रगट झाले आणि कोपरगावला गंगामाईचं मंदिर स्वतः बांधलं. इथे कोपरगावचे लोक आले असतील त्यांनी हात वरती करावेत तथा उभं राहावं. धन्यवाद. तिथे जे गोदावरीचं मंदिर आहे त्यावर मोडी अक्षरात स्वामींची सही आहे. आजही मोडी अक्षरात आहे, श्री स्वामी समर्थ म्हणून. आता याच्यापेक्षा अजून धादांत स्थिती काय असावी यावर सुद्धा आपणाला खूप लिखाण करावं लागणार आहे. लिखाणातला अधिक भाग म्हणून या ठिकाणी अनेक प्रतिनिधी बखर लिहिण्यासाठी आलेले आहेत. सेवेकऱ्यांना आलेले अनुभव जर तुम्ही थोडक्यात उभयतांकडे पोचवले, जिल्हाने आहे
तथा गुरुकुल पीठात पाठवले तर आपणाला धादांत अवस्थेतली आजची बखर आपणाला लिहिता येईल. काही विदर्भातून अनुभव आलेले आहेत. विदर्भातले सुद्धा अनुभव आपण लिहून पाठवावेत. खूप अनुभव आहेत. मध्य प्रदेशातले अनुभव आहेत. 60 उलटलेल्या जोडप्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे असे आज हजारो अनुभव आहेत. पण ही माणसं कायम टिकून राहणं हे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आला ताप तर आपण डॉक्टरकडे जातो, गेला ताप तर काय होतं हे सांगण्याची गरज नाही आणि डॉक्टरला भेटायला सहसा निरोगी माणसं जात नाही. तसं होता कामा नये. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला या सर्व बाबींची बांधणी आणि संकल्पना सतत क्रियाशील ठेवणं याची आज जरूर आहे. म्हणून हे सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान जे घरोघरी मनोमणी पोचवण्याचं जे काम रथयात्रेतून करण्याला एक स्वामींनी खूप मोठी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं जर आपण सोनं करू शकलात, रथयात्रेत काम करणाऱ्या प्रतिनिधींजवळ जर तुम्ही हे अनुभव दिले, खूप मोठी बखर आपली लाखो सेवेकऱ्यांची आपणाला बघायला मिळणार आहे. म्हणून आपण मागच्या वेळी व्यवहारे सर, आवटे सर यांना सूचित केलेलं होतं की तुम्ही आजपासून सेवेकऱ्यांचे अनुभव संग्रहित करा. आपण चांगली भाषा लिखाण असणाऱ्या व्यक्तींकडून त्याचा सारयुक्त अनुभव आपणाला खूप चांगल्या भाषेत करता येईल. या ठिकाणी आमच्या पाटीलताई पण आलेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांना ज्ञानाचा तिसरा डोळा असतो. म्हणून या ज्ञानाच्या तिसऱ्या डोळ्यातून आपणाला बखरीकडे बघता येईल आणि पुढील पिढ्यांना ती बखर वाचायला आणि सेवा करण्याला खूप चांगली संधी प्राप्त होईल असं म्हणायला सुद्धा अतिशयोक्ती नाही. म्हणून आपण इथे बसलेले बुजुर्ग आणि जुने जाणकार सह काही नवीन भाविक आणि सेवेकरी आलेले आहेत. स्वामींना ते सर्व सारखेच आहेत. तथापि अनुभवाची आपण ही मालिका जर आपण यांनी थोडंसं लक्ष घातलं तर आपणाला खूप चांगल्या पद्धतीत अनुभव मालिका जनतेसन्मुख अन्य भाषेमध्ये पोचवता येईल. आणि ती पोचवताना त्रास काय होत होता आणि सेवा स्वामींची काय केली याचाही समावेश त्यात असावा. म्हणजे बखर वाचल्याबरोबर ती सेवा आपण केल्यावर असं होतं. समजा काही माणसं मनोरुग्ण झालीत, त्यावेळी स्वामींनी एक तोडगा दिला होता अक्कलकोटला. काही माणसं वेडी झालेली होती. स्वामींनी असं आगंतुक सांगितलं, त्या चिमण्या बसल्यात, त्यांना 2 डिशमध्ये, एका डिशमध्ये पाणी आणि एका डिशमध्ये तांदूळ ठेवा. तत्सम पालकानं चिमण्यांना डिशमध्ये तांदूळ आणि पाणी ठेवलं. त्या चिमण्यांनी तांदूळ खावेत आणि पाणी प्यावं आणि त्या चिमण्यांनी उष्टावलेले तांदूळ आणि पाणी याचा भात खाऊ घाल म्हणे. क्षणात वेडी झालेली मनोरुग्ण माणसं पूर्वपदावर आली. आजही अनेक जणांना ठाण्याच्या इस्पितळात उपचार घेणारे मनोरुग्ण या उपचारानं बरे झालेले आहेत. किती सोपा उपाय आहे. पण यात एक पण आहे. पितृदोषानं किंवा प्रखर पितृदोषानं पछाडलेले काही लोक असतात. त्यांच्या हातून मुंग्याही साखर खात नाही, चिमण्या तर तांदूळ पाणी पित नाही. त्यांना काय आपण सांगायला जातो का खाऊ नका किंवा पाणी पिऊ नका म्हणून? परंतु आपल्यापेक्षा जादा अक्कल त्यांना आहे.